की महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये तुलना केली जाते. तुलना करणं म्हणजे आपला अभ्यास कमी आहे. तर कुठं ना कुठं राजपूत समाजात मागं पडलाय का रिप्रेझेंटेशन देण्यासाठी? दोघाही राजांची तुलना होऊ शकत नाही. शिवरायांबद्दल महाराष्ट्रात लहान लहान लेकरांपर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत. तर महाराणा प्रतापांचा इतिहास काय? तर महाराणा प्रतापांच्या सैन्याकडे जिद्द होती, चिकाटी होती. की सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा महाराणा प्रतापांचा इतिहास मिळाला नाही. तिथल्या राजस्थानच्या कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण इतिहास उपलब्ध आहे. जसे राजा बर्मल, राजा मानसिंग एक, राजा तोडरमल, रायसिंग ऑफ बिकानेर शासक होते ज्यांनी कालांतराने मुघल साम्राज्यामध्ये विलीन झाले. पण महाराणा प्रताप अधीन व्हायला तयार नव्हते. उलट ते म्हणायचे सगळ्यांना तुम्ही अधीन नाही, आपण एकत्र व्हा. तसं स्वराज्य इथून स्थापित झालं. तसं 16व्या शतकात महाराणा प्रतापांचाही काही इतिहास सांगतो का? महाराणा प्रताप यांचं जे कार्य बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतलेली आहे. हिंदुआ सूरज, मेवाड मुकुटमणी, महान योद्धा महाराणा प्रताप सिंग सिसोदिया यांना नतमस्तक होऊन आजचा हा पॉडकास्ट मी सुरू करतो. नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप दोन महान योद्धा, दोन प्रेरणादायी व्यक्तिमत्व. पण आज सोशल मीडियापासून तर समाज माध्यमांवरती एक प्रश्न वारंवार समोर मांडला जातो, तो म्हणजे या दोघांमध्ये नेमकं मोठं कोण? ही तुलना खरंच योग्य आहे का, की आपण इतिहासाला चुकीच्या पद्धतीने समजून घेत आहोत? चला तर आज मुद्द्यावर बोट विथ विनय या पॉडकास्टमध्ये येत्या शनिवारी 9 मे रोजी होणाऱ्या महाराणा प्रताप जयंती निमित्ताने आज आपण महाराणा प्रताप यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी समजून घेऊयात. महाराणा म्हटले की आपल्याला हळदीघाटीचं युद्ध आठवतं, पण त्याचं खरं वास्तव्य काय होतं हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्या काळातल्या परिस्थितीमध्ये नेमका काय फरक होता? मुळात महाराष्ट्रामध्ये महाराणा प्रताप यांचा अभ्यास त्या प्रमाणावरती का केला जात नाही? आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे दोन्ही महाराजांमध्ये तुलना का केली जाते? आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राजपूत समाजात सक्रिय असलेले आणि महाराणा प्रताप यांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणारे अभ्यासक, समाजसेवक, शिवराणा सेवा संघाचे प्रांत अध्यक्ष लालचंद टाटो राजपूत सर. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. जय शिवराज, जय राणा. सर, जसं की मी पहिली गोष्ट तर तुम्ही कसे आहात मला हे विचारायला बरं वाटतं. मस्त, एकदम आनंदात. सर, जसं की मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये तुलना केली जाते. तर ह्याबद्दल म्हणजे मी तरी एक म्हणू शकतो की ही इतिहासदृष्ट्या चुकीची गोष्ट आहे, पण ह्या गोष्टीला तुम्ही कसं जस्टिफाय करशाल? वेगवेगळ्या शतकातील हे दोन्ही राजे झाले. महाराणा प्रताप सिंह यांचा 16व्या शतकातील मोठा लढा आणि 17व्या शतकात महाराष्ट्रातील शिवरायांचा फार मोठा लढा आहे. ही दोन्ही वेगवेगळे महापुरुष होते. यांची तुलना करणं तर योग्य नाहीच आहे, अयोग्य आहे. इतिहास समजून घेणं महत्वाचं आहे. तुलना करण्यापेक्षा इतिहास वाचून इतिहासाचा अभ्यास करून विचारवंत होणं गरजेचं आहे. विचाराला चालना देण्याचं गरज आहे. त्या दोन्ही महान हस्तींना आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्यामुळं आज महापुरुषांच्यामुळं आज आपण भारत आपला स्वतंत्र राजा, स्वतंत्र विचारांना, स्वतंत्रांची प्रेरणा घेऊन स्वतंत्र झालेला आहे. यांची प्रेरणा दोघांची घेऊन जे स्वतंत्र काळात लढा झाला त्या दोघांच्या प्रेरणेमुळे झालेला आहे. तर आपण 16व्या शतकात आणि 17व्या शतकात तुलना केली तर दोघाही राजांची तुलना होऊ शकत नाही. दोघांचं ध्येय मात्र एकच आहे. हा, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं 16व्या आणि 17व्या शतकामध्ये महाराजांबद्दल, शिवरायांबद्दल महाराष्ट्रात लहान लहान लेकरांपर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत. तसं थोडक्यात जर का सांगायला गेलं तर महाराणा प्रतापांचा इतिहास काय? त्यांचा जन्म कधीचा, ते कुठे जन्माला आले, त्यांचं कसं एकंदरीत प्रवास राहिला थोडक्यात? शिशुद्या घरातून महाराणा प्रताप यांचं अस्तित्व आहे. त्या घराण्याचा एक स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, देशभक्ती झुकायचं नाही अशा परंपरेनं ते आलेले आहे. आणि देशभक्ती कशी असते हे त्यांच्याकडून शिकायला मिळते आपल्याला. कुंभलगड येथे महाराणा प्रतापांचा 9 मे 1540 रोजी जन्म झाला. त्यांचे उदयसिंह त्यांचे वडील होते. राजघराण्यातून त्यांचा जन्म झालेला आहे आणि राजघराण्यातून जन्मानंतर त्यांनी आपला वारसा पुढे धकत असताना अकबरांचं त्यावेळेस त्या ठिकाणी सत्ता होती. त्या ठिकाणीच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ता होते. मेवाडचा एक मात्र राजा मुघलांना झुकला नाही. यांच्याकडे झुकायचा प्रश्न नाही. राष्ट्रभक्ती, स्वाभिमानी असा हा महाराणा प्रताप यांचा आदर्श घ्यायला पाहिजे.
आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे जो हळदी घाटाचा जो प्रचलित लढा ऐतिहासिक लढा आहे तो लढा स्वाभिमान राष्ट्रभक्ती शिकवतो. जरी साधन कमी असले पण इच्छाशक्तीच्या जोरावर महाराणा प्रतापांच्या सैन्याकडे जिद्द होती, चिकाटी होती, महत्वाकांक्षा होते. अकबराकडे तुफान सैन्य होतं, जवळजवळ 80,000 आणि महाराणा प्रतापांकडे 20,000 सैन्य होतं. पण महाराणा प्रतापांचा हळदी घाटेचा लढा हा ऐतिहासिक तलवारीनं लिहिलेला आहे, ही ऐतिहासिक घटना. या घटनेकडे जर पाहिलं आपण तर एकदम वर भरून येतं. प्रेरणा मिळते की देशभक्ती कशी असावी, त्या देशभक्तीनं आपण आपलं काम देशासाठी करावं, ही प्रेरणा तिथून मिळते. आणि हा इतिहास तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा इतिहास सगळी संपूर्ण भारतानं घेतला पाहिजे. म्हणूनच महाराणा प्रतापांचं स्मारक छत्रपती संभाजीनगरला झालेला आहे. तुमच्या म्हणण्याबरोबर हा लढा चालू होता की ते छत्रपतींचं स्मारक पाहिजे आणि त्यांची प्रेरणा संपूर्ण देशात पाहिजे. एकदा स्वतंत्र काळात सुभाषचंद्र बोस यांना अटक झाली स्वतंत्र काळात, तर महाराणा प्रतापांचा इतिहास त्यांना हवा होता, त्या काळात सुद्धा उपलब्ध नव्हता आणि तो उपलब्ध करून देण्यात आला. एवढी प्रेरणा महाराणा प्रतापची स्वतंत्र काळात सुद्धा करून घेतली होती. एवढा मोठा महान हा महापुरुष आहे, त्यांची प्रेरणा ही खूप मोठी आहे. सर, जसं आता तुम्ही उल्लेख केला, रेफरन्स दिला की सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा महाराणा प्रतापांचा इतिहास मिळाला नाही, त्यांना तो उपलब्ध करून घेतला गेला. याच तुलनेत जर का बघायला गेला, तुलनेत शब्द पुन्हा येईल की महाराजांचा इतिहास तेवढा उपलब्ध आहे सर्वांना, तर नेमकं अशी कुठं कमी आली की महाराणा प्रतापांचा इतिहास एक तर तो टाईप नाही केला गेला, उपलब्ध नाही केला गेला, का काही काळांतराने तो इतिहास मिटवला गेला? इतिहास महापुरुषांचा कधीच मिटत नसतो. उपलब्ध तुमच्या म्हणण्यानुसार तो उपलब्ध झाला नाही ही खंत आहे. हळूहळू तो उपलब्ध होऊन आपल्यासारख्या लोकांनी आता असे आज ह्या विषयावर आपण बोललो, असे वारंवार ह्या विषयावर महापुरुषाच्यावर डिबेट होणं, महापुरुषाच्यावर बोलणं, महापुरुषाच्यावर व्याख्यान देणं, महापुरुषांचे पुस्तकं किताब उपलब्ध करून देणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि ते अलीकडच्या काळात सुरू आहे. ओके सर, पण तुम्ही असं जसं सांगितलं की अलीकडच्या काळात ते उपलब्ध आहे. चित्रपटांपर्यंत आपण जर का गेलो तर चित्रपटांमध्ये बऱ्याचदा असं महाराजांवरती बरेच चित्रपट आहे. आताही जर का तुम्ही बघितलं तर राजा शिवाजी आलेला आहे रितेश देशमुखांचा. महाराणा प्रतापांवरती चित्रपट म्हणतात, सिरियल म्हणतात, त्या प्रमाणात ते कधीच होऊ नाही शकलं. तर नेमकं रिप्रेझेंटेशन मध्ये काही कमी पडतीये समाजाचीच, राजपूत समाजाची मी जर का एकंदरीत उल्लेख करून विचारलं, का एकंदरीत एक पॉलिटिकल नरेटिव्ह तसा झालेला आहे? महापुरुष कोणत्या समाजाचे नसतात, महापुरुष हे सगळ्या जाती धर्माचे असतात आणि देशासाठी त्यांनी त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे. आता महाराष्ट्रात छत्रपतींचे हे कार्यक्षेत्र आहे आणि महाराणा प्रतापांचं कार्यक्षेत्र हे राजस्थान आहे. तिथल्या राजस्थानच्या कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण इतिहास उपलब्ध आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उपलब्ध आहे. आता ही देवाणघेवाण आणि याच्यात शासनानं लक्ष घालून इकडं तिकडं करून, जसं महाराणा प्रताप मगाशी म्हटलं की पुतळा आला, त्याच्यामुळे अनेक इतिहासात संशोधन सुरू आहे आणि हे प्रत्येक काळात आता उभरत आहे. जरी नसलं तरी आता उपलब्ध होणं सोशल मीडियाच्या जमान्यात आता सहज उपलब्ध होतं आपल्याला आणि ते उपलब्ध आता आहे जवळजवळ. ओके सर, जसं तुम्ही सांगितलं इतिहास उपलब्धतेबद्दल, तसाच मला एक प्रश्न असाही आहे की हळदी घाटीचं जे युद्ध आहे, कारण की महाराणा प्रताप म्हटले की माझ्यासारख्या मुलाला हळदी घाटीचं युद्धच आठवतं, कारण की जिथपर्यंत वाचलंय किंवा एखादा चित्रपट किंवा सिरियल बघितलंय, त्या युद्धाबद्दलही बऱ्याचदा गोष्टी सांगितल्या जातात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, कारण की ते युद्ध बऱ्याच वेळेस झालेले हळदी घाटीतलं. तर याबद्दल नेमकं तुमचं जस्टिफिकेशन काय आहे किंवा तुमचा अभ्यास काय सांगतो? 1576 मध्ये हळदी घाटीचा लढा झाला. मुघलाकडून राजा मानसिंगनं नेतृत्व केलं आणि त्यांच्याकडे 80,000 सैन्य होतं आणि महाराणा प्रतापकडे केवळ 20,000 सैन्य होतं. तर इतिहासात हे आकडे कमी जास्त होऊ शकतात, पण प्रबळ इच्छाशक्ती आणि डोंगर भागात असलेल्या महाराणा प्रतापांनी जो लढा दिला तो इतिहास रक्ताने लिहिलेला इतिहास आहे. खणखणीत इतिहास, एवढा मोठा लढा जो लिहिला गेलेला आहे, त्या लढ्यामध्ये स्वाभिमानी राष्ट्रभक्ती प्रखर ही जाणून येते की राष्ट्रभक्ती कशी पाहिजे, स्वाभिमान कसा पाहिजे. डोंगर दऱ्यात राहून त्यांनी लढा दिला आणि हा लढा एवढा मोठा लढा आहे की आजही कित्येक शतक झाले, आजही तिथे निशाणा, तलवारीचे टोक, तलवारीच्या निशाणा तिथे मिळतात, अनेक निशाणा तिथे उपलब्ध आहेत.
आणि हळदी घाटीची जी माती आहे, पिवळी माती, आजही तिथं आपण आणल्या जातो. महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशामध्ये ती माती आपण नतमस्तक होतो त्या भूमीला, की असे शूरवीर देशामध्ये जन्मले, त्याच्यामुळे आपली भूमी फार मोठी महान भूमी आहे. तरी हे अंदाजन किती दीर्घकाळ चाललं होतं काय, याच्याबद्दल सखोलमध्ये जर का जाणून घ्यायचं असेल हळदी घाटीच्या युद्धाबद्दल, किती वेळेस झालं, कधी कधी झालं, त्याचा एक काय डेमोग्राफिकली व्ह्यू आहे? इतिहास जर चालला तर हळदी घाटीचा लढा एकच झाला, छोट्या मोठ्या लढा अनेक झाल्या. जवळजवळ महाराणा प्रतापांनी 15-20 लढे दिले, 15-20 मोठ्या लढाई केलेल्या आहेत. इतिहासामध्ये हळदी घाटीचा जो लढा आहे, त्या लढामध्ये कोण जिंकलं कोण हरलं हा मुद्दा नाही. तो लढा लढल्यानंतर प्रतिकार जसा असतो, तो प्रतिकाराची शक्ती जी असते ती अधिक बळकट होते आणि अधिक धारदार होते. हा धारदार झालेला इतिहास लिहिलेला आहे. आणि हा लढा एक महाराणा प्रतापकडे कमी संसाधन असताना लढल्या गेलं आणि तिकडं मुघलांकडं मोठं धन साधना असताना त्या लढ्यातून त्यांना काय मिळाले नाही, हे हरले नाही आणि ते जिंकले नाही. अच्छा, म्हणजे एकंदरीत तो टाय झाल्यासारखा. ओके सर, असाच एक प्रश्न म्हणजे तुम्ही महाराणा प्रताप बऱ्याच वेळेस उल्लेख करतात. एक राजपूत घराण्याचं ते खूप मोठं प्रतिनिधित्वही आहे. पण राजपूत शासकांचा जेव्हा मी उल्लेख करतो, माझ्याकडे एक चांगलीच लिस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की जसे राजा बर्मल, राजा मानसिंग एक, राजा तोडरमल, रायसिंग ऑफ बिकानेर, ही बरेचसे असे राजपूत शासक होते ज्यांनी काळांतराने मुघल साम्राज्यामध्ये विलीन झाले किंवा त्यांची जहागीर किंवा आपल्याकडे सल्तनत भेटवस्तू म्हणून दिली किंवा तुम्ही त्याचे राखणदार म्हणून, जामीनदार, जतनदार, वतनदार आपल्याकडे एक कन्सेप्ट होती, तसं त्यांना तिथं दिलं आलं. पण महाराणा प्रतापांनी त्यांच्या अंडर कधी गेले नाही असा इतिहास आहे. तर नेमकं हा काय फरक होता महाराणा प्रतापांमध्ये आणि इतर ते राजपूत जे शासक होते त्यांच्यामध्ये? महाराणा प्रतापांचं घराणं बाप्पा रावल इथून सुरुवात झाली त्यांच्या शासक पद्धतीनं. ओके. आणि त्यांना झुकणं माहित नव्हतं. राष्ट्रभक्ती, देशभक्ती हा त्यांची एक परंपरा होती. त्या परंपरेतून महाराणा प्रताप आलेले आहेत. आणि बाकीचे जे राजे झाले, संघर्ष न करता मांडलिक होणं, अधीनता पत्करणं आणि त्याच्यात कुठलंही नुकसान होणार नाही, आपण आपली गादी सेफ, आपण सेफ आहे, ही त्यांची भावना होती. त्यांना लढणं नको होतं आणि संघर्ष म्हटलं की नुकसान होते, हे नुकसानही नको, आपल्याला गादी मिळते, म्हणून ते संघर्ष, राष्ट्रभक्ती त्यांनी जोपासली नाही. महाराणा प्रताप ज्वलंत राष्ट्रभक्ती आहे आणि ज्वलंत प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यांना अनेक पद्धतीनं त्यांना मनवायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे अनेक लोक पाठवले मुघलांनी, पण महाराणा प्रताप अधीन व्हायला तयार नव्हते. उलट ते म्हणायचे सगळ्यांना, तुम्ही अधीन नाही, आपण एकत्र व्हा आणि ही भूमी आहे, ह्या परक्यांना इथून चालते व्हा. हा आपण आपला संघर्ष, आपण आपल्या देशासाठी, आपल्या भूमीसाठी आपण एकनिष्ठ राहा, असा त्यांनी सल्ला दिला. ओके सर, असं तुम्ही सांगता एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला, पण जसं आपण इकडं बघितलं महाराष्ट्रामध्ये अलीकडे, महाराजांचंही तसंच झालं होतं की त्यांनीही एकट्याने स्वराज्य उभारणी केली. तर तसा सक्सेस रेशिओ राजस्थानमध्ये कितपर्यंत राहिला? जसं महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना इथून केली, तसं स्वराज्य इथून स्थापित झालं, तसं 16व्या शतकात महाराणा प्रतापांचाही काही इतिहास सांगतो का की त्यांनी त्यांच्या म्हणजे आपल्या भाषात हिंदवी स्वराज्याचीच निर्मिती तिकडनं केली का काही अशा हिशोबाने? नक्कीच महाराणा प्रताप असेल, स्वतंत्र काळात मी मग म्हटल्याप्रमाणे महाराणा प्रताप यांचं जे कार्य बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतलेली आहे. त्यांच्या लढाईची प्रेरणा, त्यांचा इतिहास जो सांगतो तो स्वाभिमान सांगतो. निश्चितच स्वाभिमान इतिहास जो आहे तो त्यांनी स्वीकारलेला असावा, हे मला आता म्हणजे अनेक पुस्तकातून, अनेक ग्रंथातून त्यांचा उल्लेख या ठिकाणी होत राहतो. शिवाजी महाराजांचा काळ हा 100 वर्षानंतर आहे आणि त्यांचा काळ आधीचा आहे. दोन्ही बी ग्रेट राजा होते. दोन्हीचा इतिहास हा अफलातून आहे आणि संघर्ष अफलातून आहे आणि दोघेही राजे महान आहे, त्यांचा संघर्ष महान आहे. त्यांच्या लढ्याला कधीही आपल्याला हे करता येणार नाही. त्यांच्या लढ्याला मी नतमस्तक होतो. अशा शूरवीरांचा हा देश आहे, हा शूरवीरांचा भारत आहे. सर, जसं आपण इतिहासदृष्ट बघायला गेलं, बराचसा अभ्यास कमी पडतो, तर आज माझ्यासोबत ऑडियन्सला पण देखील तुम्ही काही अशा गोष्टी सांगू शकतात का महाराणा प्रतापांविषयी की ज्या कदाचित आम्हाला कधी जाणवल्या नाही किंवा माहिती जरी असल्या पण त्या तितक्या सखोल विषयांबद्दल माहिती नव्हत्या, थोडा काही पॉईंट्समध्ये तुम्ही सांगू शकता? नेहमी महाराणा प्रतापांचा एकनिष्ठ असलेला घोडा चतक
महाराजांना सुखरूप त्या लढ्यातून हळदीघाटाच्या लढ्यातून सुखरूप नदी पार करून पोहोचवणं एवढा प्राणी माणसापेक्षा मोठा आहे. आणि त्या प्राण्यांना त्यांचं प्राण वाचवलं आणि नंतर त्यांनी प्राण सोडला. एवढी मोठी घटना मला तरी वाटत नाही कुठे घडली असेल. महाराणा प्रतापांची तलवार, महाराणा प्रतापांच्या तलवारीचं कवच मिळून 70 किलोचं वजन आहे आणि भाल्याचं 80 किलो वजन आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं वेगळी भूमिका लढायचे, त्यांची तलवार ही धारदार होती, त्या पद्धतीनं महाराणा प्रतापांची धारदार होती. आणि 200 किलोचं वेट घेऊन, वजन घेऊन महाराणा प्रताप युद्ध करत होते. असा हा मोठा राजा. हे सगळे राजे महान आहेत. अशा एवढ्या महाराणा प्रतापांचा इतिहास हा फार वेगळा आहे. त्यांनी अधीनता न स्वीकारता स्वतंत्र भूमी व्हावी ह्यासाठी एक प्रयत्न केला आणि लढले. हमें रुका सके जमाने में दम नहीं, हमें रुका सके जमाने में दम नहीं, जमाना हमसे है हम जमाने से नहीं. महाराणा प्रताप सिंहचा इतिहास. सर नाही, खरंच ग्रेट आहे. तुमच्या बोलण्यातून त्या गोष्टी तर नक्कीच समोर येतात. पण जसं महाराष्ट्रात आपण बघायला गेलं, शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आता पुढच्या हप्त्यामध्ये त्यांची जयंती आहे, यांचा फार मोठ्या प्रमाणावरती अभ्यास आहे, पुस्तकं उपलब्ध आहे, प्रचार प्रसार आहे, तो झालाच पाहिजे, त्यात काहीच गैर नाही, ते अजून मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे. पण याचबरोबर भारत देशात जर का या कन्सेप्टकडे बघितलं तर कुठं ना कुठं पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप यांचाही अभ्यास जो आहे तो तेवढ्या सखोल गोष्टींमध्ये गेला पाहिजे का? आणि जर का जाणार असेल तर तो कशा पद्धतीने गेला पाहिजे? पृथ्वीराज चव्हाण यांचा तर लढा फार मोठा आहे. राजधानीवर त्यांचं राज्य होतं. 16 लढे ते जिंकलेले आहेत. एवढा मोठा लढा आहे. तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे त्याही राजाचा इतिहास उपलब्ध होणं गरजेचं आहे. कमी प्रमाणात त्यांच्या त्या जयंत्या वगैरे साजरा होतात. त्यांचा इतिहास खऱ्या अर्थानं माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यांचं लिटरेचर. तर खऱ्या अर्थानं हे जे शासक होते, हे जे राजे होते, ते जनतेसाठी लढत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा तर शेतकऱ्यांच्या भाजीपाला, शेतकऱ्यांच्या मालाला, पिकाला, देठालाही धक्का लावता कामा नये ही त्यांची नीती होती. नीतीवर बसलेले ठाम असे भूमिका जनकल्याणाचे राजे होते. आणि या जनकल्याणाच्या राजामध्ये महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवाजी महाराज एक ग्रेट राजे, छत्रपती संभाजी राजे. मी तर त्यांच्या नाटकाचं काम अनेक वर्ष केलेलं आहे की असा राजा, असा छावा आहे की त्या राजानं महाराष्ट्राचा एक इतिहास पलटवला, एक इतिहासाला नवी प्रेरणा दिली. सर नक्कीच तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण जो मेन मुद्दा होता जो इंट्रोडक्शन मध्ये मी जो मांडला तो म्हणजे की दोघांमध्ये नेमकं मोठं कोण? तर हा जो प्रश्न आहे तो वारंवार समोर येतो. याच्यामध्ये फॅक्ट्स वाईज आपण तुलनात्मक गोष्टी तर जाणार नाही, कारण की हा तुलना करण्यासाठी नाही तर तुलना का केली जाते हे समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट आहे. आणि जो की नाहीच केला पाहिजे या मताचा मी तरी आहे. पर्सनली तुमचे व्ह्यूज असतील तसे. तर नेमकं कोण मोठा ही तुलना जी केली जाते याच्यामध्ये कसं थांबवलं गेलं पाहिजे आणि याच्याकडे कुठल्या नवीन दृष्टिकोनाने बघितलं गेलं पाहिजे? महाराणा प्रताप मगाशी म्हणल्याप्रमाणे राजस्थान भूमीत होते आणि 16व्या शतकात होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवराय हे आपल्या 17व्या शतकामध्ये आहे. दोघांची तुलना होऊ शकत नाही. इतिहास तुलना करण्यासाठी नाही, इतिहास प्रेरणा घेण्यासाठी आहे. तुलना करणं म्हणजे आपला अभ्यास कमी आहे, आपण अभ्यास तेवढा केलेला नाही. तुलना एवढं मोठं पाप आपण करतोय. तुलना करणं म्हणजे तुलना होऊ शकत नाही. त्या काळात ते सर्वश्रेष्ठ राजे आहेत. त्यांनी ह्या देशाला एक वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवला. आजही त्यांच्याशिवाय पान हलत नाही. एवढ्या मोठ्या महान राजांचा तुलना न करता त्यांच्या जयंत्याच नाही तर त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या सगळ्या भक्तांनी एक असं शासन करते पाहिजे की जे शासन चुकीचं करेल त्या शासनाला खाली खेचण्याची ताकद यांच्या प्रेरणेतून आपल्याला मिळाली पाहिजे. ही प्रेरणा महत्वाची आहे. अनेक लढाया, अनेक किल्ले, त्यांचे जे इतिहास आहे ते जतन केला गेला पाहिजेत. आपण अनेक किल्ले बघतोय, जसे फॉर एक्झाम्पल किल्ल्यांचे कुठले म्हणजे महाराष्ट्रातले नाही त्यांचे बी किल्ले आणि आपलेही किल्ले ते जतन करणं, हा इतिहास जिल्ह्यामध्ये त्यांचे वस्तू संग्रहालय उभं करणं गरजेचं आहे. तुमच्या त्या पद्धतीचं काय महाराणा प्रतापांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्तू संग्रहालय, तिथे जाऊन त्यांचं कार्य बघितलं जातं. तिथं आमची मागणी आहे, सर्व सकल समाज, शिवराणा सेवा संघ, इतर सर्व संघटना, करणी सेना या सगळ्यांची मागणी आहे की वस्तू संग्रहालय, कॅनडा येथे महाराणा प्रताप उद्यान आहे,
त्या उद्यानामध्ये वस्तू संग्रहालय असणं गरजेचं आहे. तो प्रस्ताव मनापात गेलेला आहे, त्याच्यामुळे अभ्यास करणं सोपं जातं, त्याच्यामुळे लोकांना माहिती होते. आज पुतळा आहे, त्याच्या वेगळ्या अँगलला आज बघतोय की महाराणा प्रतापांचा पुतळा तिथं आहे, स्मारक तिथं आहे. ही आनंदाची बाब आहे, सगळ्या समाजाला, सगळ्या राष्ट्राला ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक ठिकाणी स्मारक असेल, वस्तू संग्रहालय असले, हे असणे गरजेचं आहे. सर, तुमच्या एवढ्या बोलण्यातून ही गोष्ट समोर आली की रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे गोष्टींना, महाराणा प्रतापांना पुढे आणलं पाहिजे. एक राजपूत समाजाचं जे काम तुम्ही उचललंय ते खरंच प्रेरणादायी आहे. पण मला प्रश्न असा पडला की तुमची मी अंगठी बघितली, त्या अंगठीमध्ये शिवाजी महाराजांचा फोटोवाली ती अंगठी आहे, पण त्यासोबत मला महाराणा प्रतापांचं काही असं दिसलं नाही की तिथून रिप्रेझेंटेशन पडतंय बाबा त्यांचं. तर कुठं ना कुठं राजपूत समाजात मागं पडलाय का रिप्रेझेंटेशन देण्यासाठी? तुमच्यापासून जर का सुरुवात करायला गेला तर ते अंगठीवरून तुलना करणं हे काही बरोबर नाही. तर निश्चित महाराणा प्रतापांची अंगठी जर उपलब्ध झाली, म्हणजे तिथून प्रश्न आहे की महाराजांची उपलब्ध झाली तर निश्चितच ते दोन्ही अंगठी माझ्याकडे राहतील, तिन्ही राहतील. जेवढे जेवढे महापुरुष आहेत त्यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. राजपूत असेल काय, मराठा असेल काय, सगळे समाज असेल, लिंगायत समाज असेल काय, सगळे समाज हे एक आहे. खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या प्रेरणेमुळे आपण हा इतिहास बदलत आहोत, इतिहास घडवत आहोत. तो इतिहास नेहमी प्रेरणादायी असतो आणि त्या इतिहास अंगठी वगैरे इतिहास नसतो. नाही, अंगठी ते नक्कीच आहे, पण प्रेरणादायी. आणि तुमच्यामुळे हेही कळालं की अजून त्यांची अंगठी उपलब्ध नाही किंवा ते लॉकेट वगैरे जे मला उपलब्ध झाली नाही. असेल नसेल तो भाग वेगळा आहे, पण प्रेरणा मात्र आम्ही जे शिवराणा सेवा संघ, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे दोघांचंही प्रेरणा घेऊन हे उभं राहिलेलं आमचं जे शिवराणा वाचनालय 24 तास उघडं असतं. ओके. नाही, खरंच भरपूर धन्यवाद सर तुमचं की तुम्ही थोडक्यात पण थेट मुद्द्यावरती बऱ्याचशा गोष्टी मांडल्या. हळदीघाटीचं युद्ध असो, महाराजांचं नेतृत्व असो, दोन्ही महाराजांमधल्या तुलनात्मक गोष्टी ज्या आहेत, ज्या की नाही केल्या गेल्या पाहिजे, याही गोष्टी तुम्ही मांडल्या. कदाचित माझ्यासारख्या युवाला बऱ्याच गोष्टी या पॉडकास्टमधनं समजल्या असतील, ऑडियन्सलाही बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. त्यासाठी मी खरंच तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून पॉडकास्टसाठी आलात. आणि आपण भविष्यात बऱ्याचशा महाराणा प्रतापांविषयी, राजपूत समाजाविषयी बऱ्याच चर्चा करूयात. तत्पूर्वी मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही आज या महाराणा प्रताप जयंती निमित्त महाराणा प्रतापांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मीही धन्यवाद करतो. आणि ऑडियन्सला जर का काही महाराणा प्रतापांविषयी काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सर आपल्याला त्याबद्दल नक्की मार्गदर्शन करतील. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी मुद्द्यावर बोट विथ विनय या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा. धन्यवाद.